दैनंदिन चालू घडामोडी प्रश्न क्रमांक 1. आसाम रायफल्सने प्रगत ड्रोन प्रशिक्षणासाठी कोणासोबत करार केला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था मणिपूर यांच्याशी करार केला आहे. प्रश्न 2. श्रमश्री योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पश्चिम बंगालने सुरू केले आहे. तर लक्षात घ्या, इतर राज्यांमध्ये कथित भाषिक भेदभाव आणि छळ सहन केल्यानंतर घरी परतणाऱ्या बंगाली स्थलांतरित कामगारांना पाठिंबा देण्यासाठी राज्याने कल्याणकारी उपक्रमाचा हा पहिलाच उपक्रम सुरू केला आहे. श्रमश्री योजना ही बंगाली स्थलांतरित कामगारांसाठी आहे. प्रश्न 3. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नेपाळ. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. पालक संघटना आहे संयुक्त राष्ट्र आणि महासंचालक आहेत टेड्रोस अधानोम घेब्रेयस. पुढील प्रश्न. भारत सरकारने कोणत्या संस्थेकडून 97 अतिरिक्त हलके लढाऊ विमान तेजस MK-1A लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 62,000 कोटी किमतीचा ऑर्डर मंजूर केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. HAL. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे. तामिळनाडू राज्याची राजधानी म्हणजेच कॅपिटल काय? खाली कमेंट करायची. डेली बेसिसवर जर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून क्विजची प्रॅक्टिस करायची असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याला लगेच जॉईन करून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.